आदरणीय बौद्धाचार्य सन्माननीय संदीपजी सोनवणे सर यांचा विषय आहे बुद्ध पूजा व बुद्ध रूप मुद्रा आणि या विषयाला न्याय देण्यासाठी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी वेळेचा विलंब न करता आपल्या विषयाला सुरुवात करा। सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन। प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना स्मृतींना कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित पूज्य भिक्षु संघास त्रिवार नमन। पूज्य अनाघालिका मातास त्रिवार वंदन। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। आज आपल्या शिबिराचा हा तिसरा दिवस आहे। आपल्या जीवनामधील या अमूल्य संधीचा आपण सर्वांनी लक्षपूर्वक जागरूकरित्या जास्तीत जास्तपणे शांत राहून इतरांची चर्चा न करता जेवढी आपली आध्यात्मिक प्रगती साधता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे। इतरांची कमीत कमी संपर्क कमीत कमी स्पर्श बाळगता आपलं मन शांत ठेवायचं आहे। जास्तीत जास्त आपल्याला बुद्धवंदना पठणाकडे बुद्धवंदना पाठ करण्याकडे त्याचबरोबर जे काही आपल्या समोर प्रवचनकार वक्ते मांडत आहेत त्या मांडणीकडे कृपा करून आपण सर्वांनी शांत चित्तानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती। आज आपण पाहणार आहोत बुद्ध पूजा त्याचबरोबर बुद्ध रूप मुद्रा। आपण सर्वजण पाहूया भगवान बुद्ध। काल आपण पाहिलं की आपण नमस्कार नमन वंदन कोणाला करतो? सम्यक म्हणजे स्वमार्गाने निर्मित झालेल्या भगवंताला। भगवान म्हणजे ज्याला भग्ग रागो भग्ग दोषो आणि भग्ग मोहो आहे। राग म्हणजे आसक्ती नाही, मोह म्हणजे अज्ञान नाही आणि दोष म्हणजे त्याच्या मनामध्ये कुणाबद्दलची दुर्भावना नसून केवळ आणि केवळ दया आणि मैत्री आहे। असा संबुद्ध म्हणजे त्रिकालदर्शी भगवान ज्याला भूत वर्तमान आणि भविष्य काळाचे स्वज्ञान आहे। भगवान बुद्ध बुद्ध म्हणजे एक सर्वोच्चतम ज्ञानाची ती अवस्था आहे की ज्याचा पुन्हा जन्म नाही। देव मनुष्य सर्व प्राणी मात्र ज्याला गुरुस्थानी मानतात त्यास आपण बुद्ध म्हणतो। बुद्ध म्हणजे सर्वोच्च उत्तम अशी ज्ञानाची ती अवस्था आहे। त्या अवस्थेला आपण बुद्ध असं म्हणतो। तर आता इतर काही आपल्या मित्र परिवार असतील किंवा आपल्या सोसायटीमध्ये राहणारे असतील ते इतर देवी देवतांची जशी पूजा करतात आपण तशी पूजा करत नाही। इतर लोक अंधश्रद्धेतून काहीतरी मला मिळावं किंवा माझं काही मनोरथ पूर्ण व्हावं या भावनेने करत असतात। पण आपण जी बुद्ध पूजा करतो ती प्रबुद्ध जे आहे त्या महामानवाला आपण कृतज्ञतापूर्वक वंदन करतो। कृतज्ञता का? तर कृतज्ञतेमध्ये भगवान बुद्ध हे तुमच्या आमच्यासारखेच एका मातेच्या पोटी जन्मलेले आहेत आणि मातेच्या आपल्या सर्वांप्रमाणे समान जन्म घेऊन
असा एक मार्ग दाखवला की ज्यातून आपण अर्हत पद गाठू शकतो, निब्बाणाचा साक्षात्कार स्व अनुभवून सुखामध्ये रमण होऊन पूर्णतः मुक्त, जीवनमुक्त अवस्था, द्वेषमुक्त अवस्था, वासनारहित अवस्थेला प्राप्त करू शकतो असं हे भगवान बुद्धांनी दाखवल्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना जी आपली आहे त्याला आपण बुद्ध पूजा असं म्हणतो. आलं लक्षात? इतर जे समाज बांधव असतील किंवा इतर मित्र परिवार असतील त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा सर्वात मोठा विज्ञानवादाचा भेद आहे की ज्यामध्ये आपण कोणतंही कर्मकांड करत नाही. आपण इथं नारळ फोडतो का? आपण इथं काही करतो का? जसं वेगवेगळ्या टिप आराध्यांना हवं असतं की बाबा मला एक पाहिजे, हा पाहिजे, तो पाहिजे, असं आपण करतो का? नाही. तर आपण केवळ आणि केवळ मार्ग मला दाखवला आणि त्या मार्गाने मी चालून तिथपर्यंत पोहोचू शकतो या गुरुत्व आणि शिष्यत्वाच्या नात्याने आपण त्यांना कृतज्ञता पूर्वक वंदन करत असतो. गुरूंची पूजा आहे ही आदर्शांची पूजा असं आपण मानतो. भगवान बुद्ध आलं लक्षात? सर्वोत्तम ज्ञानाची ही अवस्था आहे. देव, मनुष्य आणि सर्व प्राणी मात्रांचा जो मार्गदाता आहे, आदर्श आहे, ज्याला गुरुस्थानी सर्वच गुरूंनी साध्य केलेला आहे, मान्य केलेला आहे, स्वीकार केलेला आहे आणि पालन करत आहे, अशा शास्त्राला आपण बुद्ध असं म्हणतो. त्याच्यामध्ये 9 गुरुत्वाचे गुण आहेत. त्यांनी उपदेशिलेल्या धर्मामध्ये 6 गुण आहेत आणि जो श्रावक संघ आज तुम्ही आहात त्यामध्ये सुद्धा 9 गुण आहेत. 9, 6, 9 असं 24 आर्याचं धम्मचक्र परिवर्तित बुद्ध धम्म संघ याचं आहे. 24 आर्याचं चक्र. भगवान बुद्ध आपण जेव्हा पूजा करतो आपण सर्वप्रथम पहिल्या 2 ओळीमध्ये म्हणतो, काय म्हणतो बघते? सुरुवात काय आपण बुद्ध पूजेची? बरोबर. वनगंध गुणोपेतम एतम कुसुम संतती पूजयामि मुनिंदस्य श्रीपाद सरोवर. तर यामध्ये आपण जे म्हणतो या पहिल्या ओळीमध्ये असा त्याचा अर्थ आहे की मी या पुष्पाच्या फुलांच्या माळेने मुनिंद्राची, मुनिंद्र म्हणजे सर्व श्रमण वर्ग जे आहे त्या श्रमणांचा जो मार्गदाता आहे किंवा नेता आहे त्यास मी वंदन करतो. पहा, भगवान बुद्ध जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी स्वतः कधी पुष्पमाळ स्वीकारली नाही. आपण मूर्तीला हार घालतो का भगवान बुद्धांच्या? नाही. कारण भगवान बुद्ध जेव्हा होते तेव्हा स्वतः त्यांनी सांगितलं की मला जरी काही मिळालं तरी ते संघाला द्या, म्हणजे संघपटीनं त्याचं कुशल कर्म वाढत आहे. त्यांची स्वतःची माता, भगवान बुद्धांच्या मातेचं काय नाव आहे म्हणते सांगा? काल गुरुजींनी सांगितलं, महामाया या जन्मदाती माता आहे. त्या अवघ्या 7 दिवसात अष्टमी दिवशी त्यांना सोडून गेल्या आणि नंतर प्रजापती गौतमी मातांनी त्यांचा सांभाळ केला. तर माता प्रजापती गौतमीनी सुद्धा स्वतःच्या हातानं तुकडे 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 कपड्याचे जोडून जे चांगलं असं चिवर बनवलेलं होतं
ते जीवन भगवान बुद्धांना माता देण्यास आल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी घेणार नाही, मी मौन झालो. त्यांनी 3 वेळा विचारलं की बुद्ध हे तुम्ही घ्या, हे मी माझ्या श्रद्धेने माझ्या मायेने बनवलेलं आहे. पण भगवान बुद्धांनी 3ही वेळेस त्यांची विनंती नाकारली आणि नंतर 4थ्या वेळेस त्यांनी सांगितलं की माते हे तुम्ही जे केलेलं आहे श्रद्धापूर्वक मला मान्य आहे, परंतु मी स्वीकारू शकत नाही. कारण तुम्ही जर फक्त मला दिलं तर त्याचं कुशल कर्म पुण्य कमी आहे, पण तुम्ही जर माझ्या संघाला दिलं तर ते संघ जेवढा आहे तेवढ्या पटीनं ते तुमचं कुशल कर्मामध्ये वृद्धी आहे आणि जास्तीत जास्त चांगलं आहे, उत्तम आहे. भगवान बुद्धांना ज्या वेळेस आपण एखादं पुष्प अर्पण करतो तर या पहिल्या वर्ण म्हणजे सुंदर दिसणार. आपण जास्वंदीचं फूल पाहतो. माते जास्वंदीच्या फुलाचा रंग कोणता असतो? लाल किंवा त्यामध्ये काही प्रकार केलेले असते तर सर्वप्रथम लाल आहे. तर तो वर्ण रंग आहे. जसं चाफ्याचा रंग पिवळा असतो, असं निरनिराळे फुलांचा वेगवेगळा वर्ण आहे. वर्णामध्ये त्याचं रूप कसं आहे तर ते चांगलं आहे, प्रभावी आहे, आकर्षक आहे, मनाला सुखावणार आहे. गंध म्हणजे त्याचा सुगंध चांगला आहे, आपल्यासाठी प्रसन्नकारी आहे. अशा फुलांच्या माळेने मी कुणाची पूजा करतो? मुनींद्राची. मुनींद्र म्हणजे श्रवणांचा जो नेता आहे त्या शास्त्राची गुरुची मी पूजा करत आहे. श्रीपाद सरोवर म्हणजे भगवान बुद्धांचं पाऊल जे आहे त्याला आपण श्रीपाद सरोवर असं म्हणतो. कारण ते पाऊल कशावर आहे तर कमळावर विराजमान आहे. पादुका किंवा पावलाचा जो ठसा आहे तो कमळावर विराजमान आहे. म्हणून आपण पुष्पानी त्या पदचिन्हावर किंवा भगवान बुद्धांच्या मूर्ती समोर किंवा एखादा खडक लेणीमधला असला तर त्या लेणीमधल्या पवित्र अशा खडकाजवळ आपण पुष्प अर्पण करतो. त्यानंतर दुसऱ्या पुढील 4 ओळी ज्या आहेत त्यामध्ये पुष्पाचं आपल्या जीवनाशी जोडलेलं नातं आहे की जे दुःख, अनित्य आणि अनात्माचं प्रतीक आहे. पुष्प कसं असतं? पहिल्यांदा कळी स्वरूपात असतं, नंतर ते उमलतं, मग अखेर बहरतं, फुलतं आणि त्यानंतर काय होतं? अखेर कोंबडीतून त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. पुष्प या जीवन जसं मरणधर्मी आहे त्याचप्रमाणे सर्वांचंही जीवन आहे. पुष्पाचं जीवन जसं अखेर कोमेजणार आहे तसंच माझं सुद्धा जीवन वृद्धत्वाला जाणार आहे हे मी स्वीकारतो. आणि या पुष्पाच्या पूजनाने मला निब्बाणाचा साक्षात्कार व्हावा अशी प्रार्थना पुढील 4 ओळीमध्ये आपण करत असतो. पहिल्या 2 ओळी हे पुष्पमाळेचं वर्णन आहे. शास्ता, गुरु, नेता याचं आपण पाऊलाला वंदन करतो, नमन करतो, शरण जातो. त्यानंतर पुढील 4 ओळीमध्ये आपण पुष्प हे जीवन आपलं प्रभावित करतं, जीवनाला आपल्या प्रेरणा देतं. यासाठी आहे की या पुष्प अर्पण करण्याने पहा, एक पुष्प अर्पण करण्याला किती मोठं महत्त्व आहे. केवळ एक पुष्प तुम्ही जरी रविवारी आपल्या घरातील फोटोला, भगवान बुद्धांच्या मूर्तीला, बाबासाहेबांच्या फोटोला जरी अर्पण केलं आणि नमन 3 वेळा केलं तरी ते कधी ना कधी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या भावामध्ये कल्याणकारी सुमार्गावर आरूढ करण्यासाठी प्रभावी आहे, यशस्वी होईल
हेच या 4 ओळीमध्ये सिद्ध होतं. त्यानंतर पुढील ओळीमध्ये आपण असं वर्णन केलेलं आहे की दिवा जो अंधकार दूर करतो, दिवा जो अंधकार दूर करून सर्वांना मार्ग दाखवतो. एका दिव्याच्या प्रभावाने अंधार जरी असला तरी तो त्याच्या भोवताली जे काही दिसतंय त्याच्यावर प्रभाव टाकतो. आपण मनुष्य एखादी वस्तू कधी पाहू शकतो? बरोबर आहे की सूर्यप्रकाश किंवा उजेड असल्यावरच आपण आपल्या डोळ्यांनी एखादी वस्तू पाहू शकतो. म्हणजे वस्तू पाहण्यासाठी फक्त डोळे आवश्यक नसून प्रकाश याची गरज आहे. तर तो दिवा जसा अंधकार दूर करतो त्याचप्रमाणे पुढील 3 ओळीमध्ये भगवान बुद्धांनी स्वतःच्या ज्ञान प्राप्तीने, ज्ञान तेजाने त्रिलोकीचा अंधार दूर केलेला आहे. समुद्रातील जीवचर, पृथ्वीवरील जीवचर आणि आकाशातील जीवचर या 3 लोकांचा भगवान बुद्धांनी ज्ञानाने, त्यांच्या ज्ञान तेजाने किंवा आपण म्हणूया धम्माने, धम्म मार्गाने संपूर्ण 3 अंधकार दूर केलेला आहे. म्हणून पुढील ओळ या 3 ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे? कोण वाचून दाखवेल? म्हणते वाचून दाखवा पुस्तकातून. दीपाचं वर्णन भगवान बुद्धांच्या पहा, याच्यामध्ये पहिलं वर्णन आहे की दीपाचं अंधकार दूर करू शकतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध हे कशाचे दीप आहे? तर 3 लोकांचे दीप आहे. समुद्र, पृथ्वी आणि आकाश. समुद्रामध्ये इतर लोकही येतात की ज्यामध्ये नाग लोक असेल किंवा निराय लोक असेल. तर त्यामध्ये या 3 आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी सोपं उपासकांसाठी समुद्र, पृथ्वी आणि आकाश भगवान बुद्धांच्या ज्ञानाने दूर झालेला आहे. त्यानंतर धुपाचं वर्णन आहे की अगरबत्ती ही स्वतः जळते परंतु वातावरण सुगंधित करण्याचं महान कार्य करते. म्हणून धूप याला फार आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण पूजेसाठी सुद्धा या 3 वस्तूंचा उपयोग करतो. कारण या जीवनामध्ये समर्पण आणि त्याग आपल्याला शिकवतात की ज्यापासून आपण शिकवण ग्रहण करतो की आपण समर्पित, त्यागी, इतरांच्या कल्याणाकरिता जीवन जगलं पाहिजे. आणि जो त्याग करतो त्याचं जीवन कसं असतं? सुगंधित असतं, त्याचा गौरव होतो आणि त्याच्यापासून इतरांना प्रसन्नता वाटते. असं तसंच भगवान बुद्धांचं रूप आहे की ज्याचा संपूर्ण प्रभाव या 3 लोकी पडलेला आहे. या धूपाने सुद्धा मी भगवान बुद्धांची म्हणजे माझ्या गुरुची पूजा केल्याने, कृतज्ञता भावनेने वंदन केल्यामुळे मला निर्वाणाचा साक्षात्कार घडतो. त्यानंतर आपण म्हणतो बुद्ध धम्म संघ. या 3 रत्नांचा जो प्रभाव आहे तर संपूर्ण पृथ्वीवर, आकाशात आणि समुद्रात जे काही रत्न आहे त्याची तुलना या 3 रत्नांशी होऊच शकत नाही. हे 3 रत्न प्रभावी आहे, महान आहे. म्हणून या 3ही रत्नांचा कुठं लंकामध्ये असो, लंका म्हणजे आजची श्रीलंका, त्यानंतर
जम्बूद्वीप म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, तिबेट, थायलंड असा जो संपूर्ण भगवान बुद्धांचा जो भारताभोवतालच्या 7 जे देश आहेत त्यांच्यापर्यंत संपूर्ण जम्बूद्वीप व्यापलेला आहे. आणि त्यानंतर तिदसपुरम म्हणजे अफगाणिस्तान पर्यंतचा जो खंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही तिथपर्यंत स्तूप आहेत भगवान बुद्धांची, ज्यामध्ये भगवान बुद्धांचे केस आहेत, लोक आहेत, नखा आहेत, शरीरातील धातू आहेत, या सर्वांना मी वंदन करतो. असं पुढील 3 ओळीमध्ये आपण म्हणतो की श्रीलंकेमधील जे पूजास्थान आहे भगवान बुद्धांचे शरीराची धातू आहे, भगवान बुद्धांनी वापरलेल्या वस्तू म्हणजे चिवर असेल, भिक्षापात्र असेल किंवा त्यांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या त्यांचे दंत धातू असतील. पहा आज सुद्धा म्यानमारमध्ये जे स्तूप आहे तिथं भगवान बुद्धांचे केस धातू आहे, भगवान बुद्धांचा दंत धातू श्रीलंकेमध्ये सुद्धा होता, तो भारतामध्ये सुद्धा आणलेला आहे. आणि त्यावर आपण कार्तिक पौर्णिमेला त्याचं दर्शनासाठी तो उपलब्ध असतो. कार्तिक पौर्णिमा किंवा त्याच्यानंतरचा जो रविवार आहे सर्व भिक्षू त्या ठिकाणी जातात आणि त्या धातूच्या किंवा कलशाप्रती समर्पितता आपलं शिष्यत्वाचं नातं जोडून समर्पित होतात, वंदन करतात. उपासक उपासिका सुद्धा कार्तिक पौर्णिमेला त्या स्तूपापर्यंत जातात आणि वंदन करतात. असं ते स्तूप आपल्याकडं पण भारतामध्ये सुद्धा आहे. भगवान बुद्धांच्या शरीराचे जे धातू आहेत ते फार पवित्र आहेत. त्या धातूंचा सुद्धा आपण पूजन करतो, वंदन करतो. जेव्हा आपण बुद्ध पूजा म्हणतो, बुद्ध पूजा जर आपण इथं गांधीनगर धम्मक्रांती बुद्ध विहारात जरी म्हणली तरी आपण संपूर्ण लंका, जम्बूद्वीप म्हणजे भारत आणि भारतासभोवतालचे 7 देश, अनेक देश, त्यानंतर तिदसपुरम म्हणजे अफगाणिस्तान पर्यंतचा जो खंड आहे यामध्ये सुद्धा जिथं भगवान बुद्धांचे स्तूप आहेत, विहार आहेत, त्या सर्वांपर्यंत भगवान बुद्धांची आपली ही बुद्ध पूजा पोचत असते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बुद्ध पूजा या 10 दिवसात तुम्हाला 2 वेळा संधी मिळेल, सकाळी आणि रात्री, तर जास्तीत जास्त आपण बुद्ध पूजा वाचा, म्हणा. आणि इथून घरी गेल्यावर कमीत कमी तुम्हाला त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, क्षमा याचना, पंचशील याचना, त्याचबरोबर धम्मपालन गाथा, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना या गाथा तरी याव्या अशी मी नम्रतेने आशा करतो. माझी आशा फलित व्हावी हाच मला तुम्ही श्रद्धेपूर्वक आशीर्वाद द्या, विश्वासाने आशीर्वाद द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. या वंदना तुम्हाला याव्या म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. दुपारच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. यानंतर पुढील ओळीमध्ये आपल्याला महाबोधी वृक्ष कुठं आहे? आपल्या इथेही आहे. त्याचबरोबर भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्तीची झाली. बुद्धगये येथील जो बोधी वृक्ष आहे, बुद्धगया इथं भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली. त्या वृक्षाला सुद्धा आपण इथं बसून बुद्ध पूजा जरी म्हटली तरी त्याचं वंदन तुमचं मन करून येतं. त्यानंतर भगवान बुद्धांचे जे चैत्य आहे, पहा काही विहारांवर असा गोल डोम असतो, त्याच्या समोर अशा 3 तांड्या असतात, चारही दिशांनी. ते चैत्याचं रूप आहे की पहा. बुद्ध लेणी कोणी पाहिलेली आहे? बुद्ध लेणीमध्ये जो मध्ये पूर्ण असा
बांधलेला एक पूर्ण एक संपूर्ण खडक सारखा जो गोल कोटी सारखा असतो त्यास चैत्य असं म्हणतात. त्या चैत्यामध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र धातू असतात. त्याचबरोबर काही चैत्यांमध्ये अर्हत भिक्षूंच्या जे गुरुस्थानी होते परिनिब्बाणापर्यंत गेलेले होते त्यांचे सुद्धा धातू आहेत. केवळ अर्हत भिक्षूंचे, त्यानंतर काही भिक्षूंमध्ये जे परिनिब्बाणाला गेलेले गुरु होते त्यांचे सुद्धा जे धातू आहेत त्या सुद्धा आपल्यासाठी वंदनीय आहेत. म्हणून कधीही आपण चैत्याजवळ स्तूपाजवळ जरी गेलं तरी त्याच्या समोर थांबून काही काळ ध्यान केलं तरी त्या तरंगांचा प्रभाव आपलं जीवन प्रभावित करील. आपलं दुःख जाणार आहे, आपले रोग जाणार आहे, आपल्या व्याधी जाणार आहे, आपले उपद्रव जाऊन आपलं मन शांत आणि सुखी होणार आहे. असं हे भगवान बुद्धांच्या पूजेमध्ये याचं संपूर्ण वर्णन आहे. भगवान बुद्धांची पूजा आहे. आपण प्रत्येक वेळेस घेत असतो, प्रत्येक समारंभाला सुखाच्या दुःखाच्या दोन्ही वेळेस आपण भगवान बुद्धांची पूजा घेतो. या सर्व वर्णनांमध्ये आपली बुद्ध पूजा आहे. भगवान बुद्धांचं जे शरीर आहे त्यामध्ये किती गुण आहेत? 32 गुण आणि 80 अणुव्यंजन आहे. भगवान बुद्धांना जन्म देणाऱ्या ज्या महामाया होत्या त्यांच्यामध्ये 36 गुण होते. कोणत्याही महामानवाची माता अधिक कालावधीकरिता या पृथ्वी तलावावर राहिलेली नाही, कारण महामानवाचा गर्भ सांभाळणारी माता अनेक गुणाने अनेक कुशलकर्माने परिपूर्ण असते आणि तो गर्भ किमान 10 महिन्याचा असतो आणि त्याला वाढवण्याकरिता मातेच्या शरीराची संपूर्ण ऊर्जा ही माता समर्पित करते. म्हणून त्या मातेचा अधिक कालावधी इथं राहत नाही. बाबासाहेबांची माता असो, महात्मा फुलेंची माता असो, अशा महामानवांच्या ज्या माता झाल्या त्या अधिक कालावधीकरिता राहिलेल्या नाही, कारण त्यांनी शरीर आणि शरीराची संपूर्ण ऊर्जा लोककल्याणाकरिता समर्पित केलेली असते. अशाच माईच्या पोटी महामानव जन्माला येतात. तर भगवान बुद्धांचं जे शरीर आहे त्यामध्ये त्यांचं जे पाऊल आहे, पावलावर चक्र आहे, अशा रेषा आहेत, त्या चक्रा समान आपल्याला दिसतात. दोन्ही पाय कसे आहेत? सपाट आहेत, संपूर्ण सपाट. आपल्या पायामध्ये मध्ये थोडासा पाक असतो, थोडंसं कमी असतं, पण भगवान बुद्धांचा पाय हे संपूर्ण सपाट असतात. त्यांची बोटं लांब असतात, हाताची आणि पायाची बोटे लांब असतात, त्यामध्ये चामडी असते. हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये चामडी असते, एक कातडी असते. हाताच्या आणि पायाच्या बोटांमध्ये त्यांच्या पायाचे बोटे हे वरच्या बाजूने ओढलेले असतात आणि उठाव असतात की ते दूर सुद्धा लगेच दिसून येऊ शकतात. त्यांचे पाय रेखीव असतात, त्यांचे गुडघे हे सुदृढ आणि दष्टपुष्ट असतात. त्यानंतर भगवान बुद्ध हे यांचं जे शरीर आहे या संपूर्ण शरीरावर केवळ एका छिद्रात एकच केस असतो. भगवान बुद्धांचा जो शरीर आहे त्या एका छिद्रामध्ये केवळ एकच केस असतो संपूर्ण शरीरावर. त्यांच्या शरीरावरची जी केस आहेत ती सूर्यप्रकाशाप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरकत असतात. भगवान बुद्ध हे पूर्ण पुरुष होते, कारण राहुलचा जन्म हे सिद्ध करतो.
त्यानंतर त्यांचं पुरुष इंद्रिय हे संपूर्ण शरीरात आत केलेलं असतं. त्यानंतर भगवान बुद्धांची जी छाती आहे ती सिंहाप्रमाणे कमीत कमी अशी 4 इंची असते, एवढी आणि एवढी 4 इंची भगवान बुद्धांची छाती असते. भगवान बुद्धांचे जे खांदे आहेत दोन्ही खांदे समान असतात. आपले काही खांदे डावा किंवा उजवा एखादा 1-2 मिलीमीटर असा कमी जास्त असतो. भगवान बुद्धांचे दोन्ही खांदे समान असतात. भगवान बुद्ध जेव्हा हात असे करतील तेव्हा त्यांची शरीराची उंची आणि दोन्ही हातांची उंची ही समान असते. भगवान बुद्ध असे उभे राहिले तर त्यांचे हे हात गुडघ्यापर्यंत असतात, एवढे लांब त्यांचे हात असतात. त्याला अजान बाहू आपण असं म्हणतो. काही इतर धर्मियांमध्ये सुद्धा सत्पुरुष असतात, तपस्वी असतात, त्यांचे सुद्धा हात गुडघ्यापर्यंत लांब. तो गुण त्यांना पारमिता संचित करत 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 भवसंसरण करत प्राप्त झालेला असतो. त्यांचे कान हे खालून लांब झालेले असतात. प्रत्येक जीवनामध्ये त्यांनी एक एक पारमिता पूर्ण केल्यामुळे त्यांना हा गुण मिळालेला असतो. त्यांच्या दोन्ही भुवया इंद्रधनुष्याप्रमाणे मध्ये जुडलेल्या असतात. त्यांच्या पापण्या या गायीप्रमाणे असतात. त्यांचे डोळे निळसर असतात. त्यांचे दात आणि डोळ्यातील उपळ हे पांढरं उबळाशेताचं संपूर्ण हे पांढरं असतं. त्यांना म्हणते तुम्हाला किती दात आहे? 32. भगवान बुद्धांना 44 तत्व आपण म्हणतो. वर 20, खाली 20 आणि 4 महादात असे 44 दात संपूर्ण 80 वर्षापर्यंत सुदृढ असतात. आपण काही आजी आजोबांचं जेव्हा इतर धर्मियांमध्ये सुद्धा पाहतो की वयस्क आहेत तर त्यांचे सर्व दात अजून खणखणीत आहेत. कसलीही सुपारी कसलाही अक्रोड असो ते खाटकन करू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ते कॅल्शियम स्त्रोत जास्त असतो. पहा, भगवान बुद्ध हे 44 तत्व आहेत. त्यानंतर त्यांचं संपूर्ण शरीर हे माथा जो आहे त्याच्यावर अजून एक उपशीष असतं. याच्यावर आणखी एक उपशीष असतं जे त्यांना जन्मताच प्राप्त असतं. ते बुद्धीचं प्रज्ञेचं प्रतीक आहे. ते उपशीष आहे. त्याचबरोबर भगवान बुद्धांचं जे संपूर्ण शरीर आहे त्याच्यावर त्यांना जन्मताच सूक्ष्म त्वचा प्राप्त असते की जे चिखलावर जरी चालले तर तो चिखल त्यांच्या शरीराला मलिन करू शकत नाही. असं भगवान बुद्धांचं शरीर असतं. सुवर्णवर्ण जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती होती तिथून पुढे त्यांना सुवर्णवर्ण असं म्हणतो की त्यांच्या संपूर्ण शरीरावर सोन्याप्रमाणे पिवळसर चमक असते. भगवान बुद्धांच्या शरीराला भगवान बुद्ध जेव्हा गेले त्यांच्या अंतिम संस्कारानंतर सुद्धा 8 दिवसांनी जेव्हा आपण अंतिम संस्कार अष्टमीला त्यांच्या शरीरावर झाले त्यावेळेस त्यांचे जे शरीर धातू होते ते पिवळसर, काही शरीर धातू सोन्याच्या मण्यासारखे, तर तसेच धातू आणि ते सर्व अस्थि सुद्धा आज सुद्धा काही स्तूपांमध्ये आहे. म्हणून आपण त्याला पवित्र मानून वंदन करत असतो. बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदनेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. आपण त्या गुणांना त्यांच्यामध्ये जे गुण होते ते गुण माझ्यामध्ये सुद्धा यावे यासाठी आपण गुरुची पूजा करतो. आपण बुद्ध पूजा कशासाठी करतो तर भगवान बुद्धांमध्ये जे गुण होते ते माझ्यामध्ये सुद्धा यावे आणि तसंच त्यांच्याप्रमाणे माझा जीवनमुक्त अवस्था
निब्बाणाचा साक्षात्कार मला प्राप्त व्हावा अशी आपण गुरुकडे विनंती करतो, प्रार्थना करत असतो. भगवान बुद्धांचं असे 32 गुण आहेत, 80 अणुव्यंजन आहेत. संपूर्ण त्यांचं शरीर अतिशय उंच, असं 7 ते 8 फुटापेक्षा जास्त उंच त्यांचं दिव्याड बलशाली शरीर असतं. त्यांची वाणी चांगली असते, तिच्यामध्ये प्रभाव असतो, शरीराचा प्रभाव, त्यानंतर वाणीचा प्रभाव आणि मनातील विचारांचा प्रभाव हा सर्वांनाच बुद्ध पूजेतून प्रभावी करतो. आपण या भगवान बुद्धांच्या गुणांना, त्याचबरोबर बुद्ध 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण असे 24 आर्याचं जे चक्र आहे धम्मगुणांचं, याचं पूजन आपण भगवान बुद्धांच्या गुणांचं पूजन बुद्ध पूजेमध्ये करत असतो. यानंतर शेवटचा भाग ज्यामध्ये भगवान बुद्धांची मुद्रा आहे. आपल्या समोर जे रूप आहे ते भगवान बुद्धांचं कसं आहे? भगवान बुद्धांचे हात कुठे आहेत? बरोबर. तर याला आपण भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो, ज्यामध्ये भगवान बुद्धांचा डावा हात मांडीवर आहे आणि उजवा हात हा भूमीच्या दिशेने, उजवी मध्यमिका ही पृथ्वीला स्पर्श करते, त्याला आपण भगवान बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो, जी की ज्ञानाची साक्षी आहे असं भगवान बुद्ध मानतात. भगवान बुद्ध पृथ्वी आणि बोधिवृक्षाला सुद्धा गुरुस्थानी त्यांच्या ज्ञानाचे साक्षी असं मानतात. म्हणून पिंपळाच्या झाडाला आणि पानाला सुद्धा आपण पूजन करतो. कोणताही कार्यक्रम असो, मंगलपर्णी असो किंवा इतर कार्यक्रम असो, आपण पाण्याच्या छोट्या कलशामध्ये किमान 5 पिंपळाची पानं ठेवून त्याच्यावर पुष्प वाहतो, म्हणजे आपण बोधिवृक्षाला नमन करतो, वंदन करतो. आणि 5 धम्मप्रचाराचे जे भिक्षू आहेत त्यांच्या प्रती सुद्धा आपण समर्पण व्यक्त करत असतो. यामध्ये भूमिस्पर्श मुद्रा सर्वांनी लक्षात ठेवायची. हे रूप आज तुम्हाला दिसत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी 24 तारखेपासून आपल्याला नवीन बुद्धरूप इथं पाहायला मिळणार आहे. म्हणून हे बुद्धरूप भूमिस्पर्श मुद्रा आहे. यानंतर दुसरं मुद्रा म्हणजे भगवान बुद्ध पद्मासनात बसलेले आहेत. डाव्या हातावर उजवा हात ठेवलेला आहे, जी की बुद्ध अमिताभ, बुद्ध शाक्यमुनी, बुद्ध चिकित्सक या नावाने ओळखली जाते. त्याला आपण ध्यान मुद्रा असं म्हणतो. पहिली भूमिस्पर्श मुद्रा, ज्यामध्ये भगवान बुद्धांचा उजवा हात जमिनीकडे आहे, जमिनीला स्पर्श करतो, मध्यमिका. आणि दुसरी म्हणजे दोन्ही हात असे ठेवलेले आहेत, त्याला आपण भूमिस्पर्श, त्याला आपण ध्यान मुद्रा म्हणतो. ही दुसरी मुद्रा झाली. त्यानंतर तिसरी मुद्रा म्हणजे भगवान बुद्धांची अभय मुद्रा आहे, ज्यामध्ये भगवान बुद्ध बसलेले किंवा उभे आहेत आणि त्यांचा जो हात आहे, हाताची जी मध्यमा आहे ती खांद्याच्या सरळ रेषेत, त्याला आपण अभय मुद्रा म्हणतो. ज्यामध्ये समोर जी व्यक्ती आहे त्याला सुरक्षा, शांती, त्याचबरोबर परोपकार, भय निवारण आणि सुख देण्याचा प्रयत्न करत असते. असे हे 5 गुणांनी संपन्न अशी अभय मुद्रा असते, की ज्यामध्ये सुरक्षा, शांती, त्यानंतर भय दूर करणे, परोपकार आणि सुखासाठी प्रयत्नशील राहणे, असे हे 5 अभय मुद्रा आहेत. त्यानंतर अभय मुद्रा भगवान बुद्धांची उंच अशी उभी सुद्धा असते.
की ज्यामध्ये भगवान बुद्धांचा हात सरळ आहे, पाचही बोटं सरळ आहे. ही झाली तिसरी अभय मुद्रा. त्यानंतर चौथी जी मुद्रा आहे त्यामध्ये वितर्क मुद्रा आहे. वितर्क मुद्रेमध्ये या बोटाला आपण काय म्हणतो? तर्जनी, अंगठा, मध्यमा, अनामिका आणि करंगळी. यामध्ये तर्जनी आणि अंगठा आपण जोडतो आणि 3 बोटं ही सरळ असतात. ते धम्म प्रचार याचं प्रतीक आहे, धम्मचर्चेचं प्रतीक आहे, ज्ञान वाटण्याचं प्रतीक आहे. म्हणून जर एखाद्या विहारामध्ये अशी मुद्रा असली तर त्याला आपण धम्मप्रचाराची मुद्रा असं म्हणतो. वितर्क मुद्रा त्याला म्हणतात. त्यानंतर काही ऑफिसेस आहेत, सरकारी ऑफिस, त्यामध्ये आपण भगवान बुद्धांची उभी मूर्ती पाहतो की ज्यामध्ये उजवा हात असा केलेला आहे, त्याला आपण वरद मुद्रा म्हणतो. वरद मुद्रा त्यामध्ये भगवान बुद्धांचा डावा हात खाली किंवा मांडीवर असलेल्या अवस्थेत असलं तर मांडीवर, उभी असली तर डावा हात खाली आणि उजवा हात पुढे, जे की अर्पण, स्वागत, प्रामाणिकपणेचं प्रतीक आहे. अर्पण, स्वागत, दया, प्रामाणिकपणा. ही काही पार्टीचे ऑफिसेस असतील, काही शासकीय प्रशासकीय विभाग असतील, त्यामध्ये सुद्धा ही मूर्ती किंवा या मूर्तीचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. जी वरद मुद्रा आहे जी दया, प्रामाणिकपणा, अर्पण आणि स्वागताचं प्रतीक आहे. भगवान बुद्धांची ही कितवी मुद्रा झाली? म्हणते सांगा. भूमिस्पर्श, ध्यान, त्यानंतर वितर्क मुद्रा, अभय मुद्रा आणि वरद मुद्रा. त्यानंतर आपण पाहूया करण मुद्रा. करण मुद्रा अशी आहे की ज्यामध्ये तर्जनी आणि करंगळी वर असते आणि मध्यमा आणि अनामिकेला अंगठा जोडलेला असतो, त्याला आपण करण मुद्रा म्हणतो. ही समोरच्या व्यक्तीला मनातील नकारात्मकता, मनातील वाईट विचार दूर करण्यासाठी प्रभावी असते. मनामध्ये काही एखाद्याच्या वाईट विचार येत असतील, मनामध्ये स्वतःप्रती की बाबा आता मी माझं काही खरं दिसत नाही, मी आता पास होईल का नाही, मला यश मिळेल का नाही, अशी जी नकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये असते किंवा जो इंटरव्ह्यूला जातो त्या मुलामध्ये असते, ती नकारात्मकता दूर करण्यासाठी करण मुद्रेचं त्याने स्मरण करावं. भगवान बुद्धांची ही करण मुद्रा त्याच्यासाठी कल्याणकारी, लाभकारी असते. ज्यामध्ये अशी भगवान बुद्धांची हस्तमुद्रा असते. त्यानंतर भगवान बुद्धांची अंजली मुद्रा आहे, ज्यामध्ये हात, दोन्ही तळहात एकमेकांना चिकटलेले, दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करतात. हृदयाजवळ आणि पोटाच्या वर अशी ती असते, त्याला आपण अंजली मुद्रा, नमस्कार किंवा वंदन किंवा प्रार्थनेची मुद्रा असं आपण म्हणतो. ही म्हणजे अंजली मुद्रा आहे. त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा किंवा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, ज्यामध्ये डाव्या हाताची तर्जनी आणि अंगठा जोडलेला आहे, उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा सुद्धा एकमेकांना स्पर्श करतात. अशा प्रकारे हा आतील भाग डाव्या हाताचा, उजव्या हाताचा आतील भाग बाहेर, हे धम्मचक्र, ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे की ज्यामध्ये भगवान बुद्धांनी जेव्हा साधनात येतं पंचवर्गीय भिक्षूंना देसना दिली, धम्मचक्र गतिमान केलं, तेव्हा भगवान बुद्धांची ती
धम्मचक्र मुद्रा आहे. यानंतर आपण वज्र मुद्रा पाहूया की ज्यामध्ये डाव्या हाताची तर्जनी सरळ ठेवली जाते, उजव्या हाताची सर्व बोटं त्याला जोडली जातात आणि तर्जनीला तर्जनी ही स्पर्श करते. वज्र मुद्रा सर्वांनी पाहिजे आहे. तर्जनीला तर्जनी आपण जोडलेली आहे आणि इतर सर्व बोटं अशी धरलेली आहेत आणि हात हृदयापाशी आहे, त्याला आपण वज्र मुद्रा असं म्हणतो. वज्र मुद्रा बनते, लक्षात आली का? दोन्ही डाव्या हाताची तर्जनी सरळ ठेवायची आहे आणि त्याला उजव्या हाताची तर्जनी जोडायची आहे आणि इतर सर्व बोटं अशी जोडलेली आहेत, त्याला आपण वज्र मुद्रा असं म्हणतो. त्यानंतर उत्तरकोटी मुद्रा की ज्यामध्ये तर्जनी डाव्या हाताची आणि उजव्या हाताची ही सरळ आहे आणि इतर सर्व बोटं मोडलेली आहेत. आपण वज्र मुद्रा जी पाहिली त्यामध्ये पंचधातूंचे प्रतीक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि धातू या 5 धातूंचं प्रतीक म्हणजे वज्र मुद्रा आहे की माझं शरीर जे आहे हे पंचधातूंचं आहे, ती वज्र मुद्रा. आणि आपण उत्तरकोटी मुद्रा जी आहे ती उत्तरकोटी मुद्रा अशी असते, त्यामध्ये तर्जनी ही वरच्या दिशेने असते आणि इतर जी बोटं आहेत ती मुडपलेली असतात. ही म्हणजे उत्तरकोटी मुद्रा. ही आपल्याला शिकवली की मला या जन्मामध्ये जी संधी मिळालेली आहे त्यातून मला आध्यात्मिक प्रगती साधायची आहे, ती म्हणजे उत्तरकोटी मुद्रा. आणि त्यानंतर अखेरची जी आहे त्यामध्ये निर्वाण मुद्रा आहे की भगवान बुद्धांची अशी डाव्या हातावर डोकं ठेवून जी मुद्रा आहे त्याला आपण आडवी झोपलेली जी मुद्रा आहे त्याला आपण निर्वाण मुद्रा असं म्हणतो. भगवान बुद्धांच्या या मुद्रा ज्या आपण पाहिल्या त्या आपण सर्वांनी लक्षात ठेवायच्या की ज्या अनेक विहारांमध्ये निरनिराळ्या फोटोंमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण सर्वांनी शांत चित्ताचं सहकार्य केल्याबद्दल आपले आणि आयोजकांचे मी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.